बच्चू कडू यांचे अन्नत्याग उपोषण समाप्त। दिव्यांगांच्या मागण्यांसाठी सरकारची सकारात्मक भूमिका। प्रहार संघटनेचे संस्थापक व माजी आमदार बच्चू कडू यांची रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या 5 येथे गेल्या 3 दिवसांपासून सुरू केलेले अन्नत्याग उपोषण रविवारी सरकारच्या आश्वासनानंतर स्थगित केले। या आंदोलनात संपूर्ण राज्यातून 3000हून अधिक दिव्यांग बांधवांनी सहभाग घेतला होता। राज्याचे रोहयू मंत्री भरत गोगावले आणि गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी उपोषणस्थळी भेट देत कडू यांच्याशी चर्चा केली आहे। येत्या 10 दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले। त्यानंतर योगेश कदम आणि भरत गोगावले यांच्या हस्ते सरबत पाजून बच्चू कडू यांनी उपोषण सोडल्याचे जाहीर केले। यावेळी बच्चू कडू यांनी दिव्यांगांच्या कल्याणासाठी राज्य शासनाने घेतलेल्या भूमिकेवर विश्वास व्यक्त केलाय। नामदार भरत गोगावले यांनी रोजगार हमी योजनेच्या मंत्रालयात दिव्यांगांसाठी स्वतंत्र 3रा कक्ष सुरू करण्याची सूचना दिली। तसेच दिव्यांगांसाठी सुरू असलेली निधी योजना 3 वर्षांपासून 5 वर्षांपर्यंत वाढवावी। शेतमजूर, दिव्यांग आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी विशेष आर्थिक मदत द्यावी अशी मागणी केली आहे। शनिवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या फोनवरील चर्चेत दिव्यांगांच्या समस्या सोडविण्यासाठी 10 दिवसात बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती बच्चू कडू यांनी दिली आहे। शासनाने दिलेला शब्द पाळणार असल्याचा विश्वास व्यक्त करत त्यांनी आपले अन्नत्याग उपोषण स्थगित केल्याचं जाहीर केले। या आंदोलनात हजारो दिव्यांग बांधवांनी हजेरी लावली। रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते। किल्ले रायगडच्या पायथ्याशी झालेल्या या आंदोलनाने दिव्यांगांच्या हक्कांसाठी सरकारला सकारात्मक पावले उचलण्यास प्रवृत्त केले। छत्रपती शिवरायांचा एक मंत्र होता, आम्ही कुणाच्या वाट्याले जात नाही, गेलं तर कोथळा काढल्याशिवाय राहत नाही। रायगडाच्या पायथ्याचा शब्द खाली जाणार नाही आणि तो अधिक दमदारपणे उभारल्याशिवाय राहणार नाही। मार्ग शोधून विकासाचे गाव गाठतो, मायेच आभाळ माणूस हा दिलदार, मित्र सखा बंधू हाच जनतेचा आधार, रोखुनी वादळास लढतो रे झुंजार, आपलाच माणूस हा। नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी संदीप आव्हाड, दापूर।